नवी मुंबई महानगरपालिकेच्या महासभेत शिक्षण क्षेत्रात मोठा बदल करण्याचा प्रस्ताव समोर आला आहे। सभागृह नेते सागर नाईक यांनी मनपा अंतर्गत असलेल्या स्टेट बोर्ड शाळांना टप्प्याटप्प्यानं मराठी माध्यमातून इंग्लिश मीडियम मध्ये रूपांतरित करण्याची भूमिका मांडली। महासभेदरम्यान अनेक नगरसेवकांनी आपल्या प्रभागात सीबीएसई बोर्डाच्या शाळांची गरज व्यक्त केली। तसेच सध्या लागू असलेली सीबीएसई शाळांमध्ये प्रवेशासाठीची 1 किलोमीटर परिसराची अट रद्द करण्याची मागणीही करण्यात आली। सागर नाईक यांनी स्पष्ट केले की सर्व शाळांना सीबीएसई मध्ये रूपांतरित करणं शक्य असले तरी त्यासाठी मोठा कालावधी लागेल। त्याऐवजी विद्यमान शाळांनाच इंग्लिश मीडियम मध्ये बदलून आणि शिक्षकांना आवश्यक प्रशिक्षण देऊन लवकरात लवकर शिक्षणाची गुणवत्ता सुधारता येईल। येत्या शैक्षणिक सत्रापासून हा बदल लागू करण्याचा प्रयत्न असल्याचं त्यांनी सांगितले। सभाध्यक्ष महोदय, नवी मुंबई महापालिकेमध्ये नवी मुंबई महापालिकेचा शिक्षण रूपांतरण धोरण 2026 यासाठी मी मंजुरीसाठी ठेवत आहे। हे जरा मी अनुमोदन भेटल्यानंतर बोलतो। सन्मान्य महापौर महोदय, या ठिकाणी सभागृह नेते सागरजी नाईक साहेबांनी जो या ठिकाणी विषय क्रमांक 3 मांडलेला आहे त्यास मी अनुमोदन देत आहे। 13 मांडलेला आहे त्यास मी अनुमोदन देत आहे। सभाध्यक्ष महोदय, या शिक्षण रूपांतर धोरणाच्या अंतर्गत आपल्या नवी मुंबई शहरातील शाळांचा दर्जा अतिशय चांगला तर आहेच, त्याचबरोबर अधिक त्यामध्ये ओढा व्हावा आणि आपण गरिबांना खऱ्या अर्थाने निवाडा न्यावा या दृष्टीने हा मी ठराव सभागृहाच्या मंजुरीसाठी ठेवलेला आहे। मागे जेव्हा सीबीएसईच्या प्रवेश प्रक्रियेचा आपला प्रस्ताव आला होता तेव्हा सगळ्यांनी सीबीएसईची मागणी केली होती, पण खऱ्या अर्थाने जे आपल्या नागरिकांना गरजेचं आहे ते म्हणजे ते बोलतात की आपल्याला इंग्लिश मिडियमचं शिक्षण पाहिजे। आता आपले सन्माननीय मंत्री दादा भुसे साहेब शिक्षण मंत्री आहेत, त्यांच्या माध्यमातून आपली एसएससी बोर्ड चालते आणि आपलं एसएससी बोर्डचं शिक्षण देखील चांगलंच आहे। एवढीच अपेक्षा आहे की आपलं इंग्लिश मिडियममध्ये सगळ्यांना शिक्षण भेटलं तर लोकांचा मुलांचा ओढा देखील राहील। आज फक्त श्रीमंतांची मुलं इंग्लिश मिडियम जातात, पण गरिबांच्या मुलांना इंग्लिश मिडियम हे परवडण्यासारखं झालेलं नाही। त्यामुळे प्रत्येक मुलाला, कारण की जी सेवा लोकांना पाहिजे ती सेवा देणं हे आपलं कर्तव्य आहे, आणि आज ज्या लोकांना इंग्लिश मिडियम पाहिजे ते आपण देत नाही तर आपण कुठेतरी त्यांची जी मागणी आहे त्यापासून त्यांना वंचित ठेवत। त्यामुळे आपल्या महानगरपालिकेच्या सर्वच्या सर्व शाळा या वर्षीपासून KGचा प्रथम वर्ग हा त्या ठिकाणी इंग्लिश मिडियमपासून सुरू व्हावा असा मी या ठिकाणी ठराव मांडलेला। मी मागे एका कार्यक्रमामध्ये शिक्षण अधिकाऱ्यांना भेटलो, तेव्हा मी बोललो आपण सर्व शिक्षण इंग्लिश मिडियममध्ये करूया। तेव्हा बोलले मग शिक्षकांचं काय, की शिक्षक देखील आपले मराठी मिडियमचे त्या ठिकाणी शिकवतात। तेव्हा मी त्यांना सांगितलं की आपण शिक्षकांना ट्रेनिंग देऊ। आता या वर्षीपासून इंग्लिश मिडियमची बॅच चालू केली तर ते 5वीच्या शिकवायला येईपर्यंत 7 वर्ष लागतात। त्या 7 वर्षामध्ये जो 5वीला शिकवणारी शिक्षिका आहेत ती ट्रेनिंग घेऊन इंग्लिश मिडियमचं शिक्षण देण्यासाठी देखील त्या ठिकाणी ते शिक्षण देण्यासाठी सक्षम होऊ शकतात। या दृष्टीने देखील या धोरणामध्ये अशा प्रकारचं ट्रेनिंग युनिट सुरू करावं अशा प्रकारची मी मागणी या ठिकाणी केलेली आहे। त्याचबरोबर अल्फा ॲप्टिट्यूड टेस्ट, करिअर ॲप्टिट्यूड टेस्ट, त्याचबरोबर आपल्या प्रत्येक पॅनलमध्ये एक काउन्सलर, म्हणजे आपल्या विद्यार्थ्यांना काही शंका किंवा त्यांचा मोरल डगमगलेला असो त्यांना मार्गदर्शन करण्यासाठी कधी कधी काउन्सलर्सची गरज लागते। आपल्याकडे लायब्ररी बनवून त्या ठिकाणी काउन्सलर्सची त्या ठिकाणी व्यवस्था केली तर निश्चितच त्यांना एक मार्गदर्शन भेटण्यासाठी उपयुक्त त्या ठिकाणी ठरेल। तर अल्फा ॲप्टिट्यूड टेस्ट करणारी ही पहिली महापालिकेत त्या ठिकाणी होईल। अल्फा ॲप्टिट्यूड टेस्ट अशा यासाठी आहे की माझ्या मते की प्रत्येक विद्यार्थी हा फक्त शिक्षणासाठी बनलेला नाही, काही विद्यार्थी क्रीडा कलामध्ये देखील प्रावीण्य त्या ठिकाणी प्राप्त करतात, पण आपल्याकडच्या कला आणि क्रीडा हे फक्त छंद रूपाने त्या क्षेत्राकडे ओढा घेतला जातो।
आणि फिजिकल ॲप्टिट्यूड टेस्ट घेतल्यामुळे त्यांच्यात फिजिकल म्हणजे शारीरिक गुणधर्माच्या नुसार त्यांना तो क्रीडा प्रकार चपलता, स्पीड, ताकद, स्ट्रेंथ या भागावरती जो क्रीडा प्रकार त्यांना सूट होतो त्या क्रीडा प्रकारची ट्रेनिंग त्यांना चालू केली तर निश्चितच जागतिक दर्जाचे क्रीडा खेळाडू आपल्याकडे लहानपणापासूनच त्यांचं ट्रेनिंग देऊन आणि तशा प्रकारची क्रीडा अकॅडमी आपल्याला त्या ठिकाणी आयतोमध्ये आपल्याला सुरू करायला लागेल. म्हणजे इथून आपण विद्यार्थी शोधला आणि तो आपण क्रीडा अकॅडमीमध्ये ट्रेनिंगसाठी टाकला या दृष्टीने अतिशय चांगल्या प्रकारे. त्याचबरोबर 9वी 10वीच्या लोकांची करिअर ॲप्टिट्यूड टेस्ट 10वी नंतर सायन्स घेऊ, कॉमर्स घेऊ का आर्ट्स घेऊ या दृष्टीने त्यांना संभ्रम असतो. या दृष्टीने देखील त्यांचा मानसिक कौल, त्यांचा जो बौद्धिक कौल कुठल्या दिशेने आहे तो त्या कळून येतो. पण खऱ्या अर्थाने आपला मॉन्युमेंटल आजचा निर्णय होईल तो म्हणजे आपल्या शाळा या इंग्लिश मिडियम करण्याचा होतील. ज्या आपल्या गरीब जनतेची मुलं आहेत त्या सगळ्या मुलांना एक इंग्लिश मिडियमचं शिक्षण त्या ठिकाणी भेटेल. तर या ठिकाणी मला माहीत नाही कोण कोण किती मराठी मिडियममध्ये शिकल्यात ना किती इंग्लिश मिडियममध्ये शिकल्यात. मी पण मराठी मिडियममध्ये शिकलो आहे काय, पण मला माहिती आहे स्वतःला की मराठी मिडियममधून शिकल्यानंतर किती त्या ठिकाणी सामने करायला लागले. 10वीपर्यंत स्टमकला जठर बोलत येतो, तर 11वीला आलो डायरेक्ट स्टमक बोलायला लागला. अशा प्रकारचं चेंज 11वीमध्ये व्हायला लागलं. आमलारी हे शब्द 11वीला सगळे गायबच झाले. त्यामुळे 11वीला मी सायन्स घेतल्यानंतर मला शिक्षण घ्यायला अतिशय त्या ठिकाणी अवघड नवीन शब्द शिकायला लागले. या अशा प्रकारचं या गरीब मुलांना यामधून जायला लागतं. यांच्यासाठी भविष्य निर्माण करण्यासाठी शिक्षणच हा एक उपाय त्या ठिकाणी आहे. शिक्षक शिकेल तो टिकेल या माध्यमातून त्यांना चांगलं दर्जेदार शिक्षण देणं आणि मराठी भाषा ही कंपल्सरी त्या ठिकाणी ठेवून दर्जेदार इंग्लिश मिडियम शिक्षण देण्याचा. कारण की तुम्ही बघाल आपण जेव्हा सोनवणे साहेब जेव्हा शिक्षण मंडळ होता तेव्हा दुसऱ्या आजूबाजूच्या महापालिकेच्या शाळेमध्ये पटसंख्या कमी होत होती पण आपल्या महापालिकेच्या पटसंख्या ही वाढत होती. पण आता कुठेतरी पूर्ण नॉर्मल झालेली आहे. तर आता इंग्लिश मिडियम चालू केल्यानंतर पुन्हा आपल्याकडे तो ओढा येईल आणि फक्त एक CBSE ॲडमिशनचा जो ओढा राहतो तो तिकडचा देखील लोड कमी होईल आणि आपल्या प्रत्येक शाळेमध्ये इंग्लिश मिडियम चालू केल्यामुळे त्यांना एक दर्जेदार शिक्षण भेटण्याचं आता शिक्षण मंडळ देखील त्या ठिकाणी आपण स्थापन करतोय. यामधून नवी मुंबईचं शिक्षण धोरण अतिशय चांगलं करण्यासाठी दर्जेदार करण्यासाठी या ठिकाणी मदत होईल. आणि यामध्ये माझी विनंती आहे की सगळ्यांनी आपण आपली मतं त्या ठिकाणी व्यक्त केली पाहिजेत. कुठे काही दुरुस्ती करायची, सुधारणा करायची आहे त्या ठिकाणी सुधारणा आपण स्पष्ट केली पाहिजे. पण निश्चितच या माध्यमातून आपण एक नवीन सुरुवात शिक्षकांच्या माध्यमातून करणार आहोत असा मला ठाम विश्वास आहे. नाईक साहेबांनी सांगितलेलं आहे की या शहरामध्ये प्रत्येक व्यक्तीला ज्या मुलांना शिक्षणाचा अधिकार हक्क त्या ठिकाणी द्यायचा, दर्जेदार शिक्षण द्यायचं या दृष्टीने आपण हे आता यावर्षी इंग्लिश मिडियमकडून पावलं टाकूया. मी सभागृहाच्या चर्चेसाठी विनंती करतो. त्या ठिकाणी विनंती कर सभागृहाने याबाबतीत सांगोपान चर्चा करावी. दरम्यान या निर्णयावर मनसे नगरसेवकांनी आक्षेप घेत मराठी भाषेच्या भवितव्याबाबत चिंता व्यक्त केली. इंग्लिश माध्यमाला प्राधान्य देताना मराठी भाषा मागे पडू नये अशी भूमिका त्यांनी मांडली. विषय क्रमांक 13 जो आलेला आहे नवी मुंबई महानगरपालिका शिक्षण रूपांतर 2026 मंजुरीबाबत. इंग्रजी शाळांना विरोध करायचा विरोधच नाही आहे. इंग्रजी शाळा सुद्धा आल्या पाहिजेत. परंतु इंग्रजी या विषयासाठी फक्त अख्खीच्या अख्खी शाळा जर आपण मराठी शाळा बंद करत असू तर ते चुकीचं आहे. फक्त इंग्रजी विषय शिकवायचा आहे तुम्हाला तर इंग्रजीसाठी मी बोलतोय साहेब, नंतर तुम्ही बोलू शकता. माझा विषय एवढाच आहे, फक्त इंग्रजीवर प्रभुत्व मिळवण्यासाठी अख्खीच्या अख्खी मराठी शाळा आपण इंग्रजी शाळा करणार असू त्याला विरोध आहे. त्याच्यामध्ये अजून लिहिलेले आहे ज्या अर्थी आधुनिक शिक्षण व्यवस्था व शालेय अभ्यासक्रमापुरती मर्यादित न राहता विद्यार्थ्यांच्या भाषिक क्षमता, कौशल्य विकास, करिअर मार्गदर्शन, मानसिक आरोग्य आणि नागरी जबाबदारी यांचा समावेश सुद्धा असावे. ह्याला कोण विरोध करणार आहे? मराठी शाळांमध्ये या गोष्टी करू शकत नाही आपण? 100% करू शकतो. इंग्रजी शाळा जर तुम्हाला फक्त सुरू करायच्या असतील त्यासाठी सगळे विषय इंग्रजी पाहिजेत कोणी सांगितलेलं आहे? तुम्ही इंग्लिश स्पीकिंगचे कोर्स सुद्धा शाळेच्या सुट्टीच्या दिवसात सुद्धा ते कोर्सेस करू शकतो.
मराठी शाळा टिकवण्यासाठी आज लोक आंदोलनं करतायत. अनेक शिक्षण तज्ज्ञ आहेत जे मराठी शाळा, अनेक संस्था आहेत त्या मराठी शाळा ताब्यात घेण्यासाठी तयार आहेत. ज्या दिवशी शिवतीर्थावर राजसाहेबांसोबत मी होतो त्यावेळी आमचे अभिजित पानसे म्हणून आमचे नेते आहेत साहेब, त्यांनी सांगितलं महापालिकेने जर महापालिकेच्या शाळा आमच्या ताब्यात दिला बिना पैशाच्या तरी आम्ही सुद्धा त्या मराठी शाळा चांगल्या पद्धतीने चालू शकतो. माझा विषय एवढाच होता की मराठी शाळा बंद करून, पूर्णपणे बंद करून फक्त इंग्रजी या एका विषयासाठी पूर्ण मराठी शाळा बंद होत असतील, अत्यंत चुकीची गोष्ट आहे. सर्वात मोठी गोष्ट, शिक्षण व्यवस्थेमध्ये बदल होणं गरजेचं आहे. सागर नाईक यांनी यावर प्रतिक्रिया देताना सांगितले की शिक्षणात समानता असणं गरजेचं आहे. श्रीमंतांची मुलं इंग्लिशमध्ये आणि गरिबांची मुलं मराठीत शिकतील ही दरी आता कमी केली पाहिजे, असे त्यांनी ठामपणे नमूद केले. अनेक वर्षापासून मुंबई महापालिकेच्या इथे गोरगरीब विद्यार्थ्यांना इंग्लिश मीडियममधून शिक्षण भेटावं यासाठी आम्ही प्रयत्नशील आहोत. त्याचबरोबर मराठी ही विषय प्रत्येकाने जाणून प्रत्येकाला इंग्लिश मीडियमचं शिक्षण देण्याचं धोरण आम्ही त्या ठिकाणी केलं होतं. या दृष्टीने महापालिका चालू झाल्यानंतर या वर्षीपासून पहिली बॅच ज्युनियर KGची सर्व शाळांमध्ये इंग्लिश मीडियमची चालू करणार. आता जी मागच्या वर्षी जी बॅच चालू झालेली मराठी मीडियम ती 10वी पर्यंत तशीच संपून देणार. पण त्या दरम्यान जे मराठी मीडियमचे शिक्षक आपल्याला शिकवतात त्यांचं इंग्लिश मीडियममध्ये रूपांतरण करण्यासाठी त्यांना ट्रेनिंग त्या ठिकाणी देणार, जेणेकरून त्यांच्या नोकरीवरती देखील कुठलाही घाला त्या ठिकाणी पडणार नाही. आता जी शिक्षक 3रीला शिकवतात त्यांच्याकडे 5 वर्ष असतील ट्रेनिंग घेण्यासाठी, 5वीला जे शिकवतात त्यांच्याकडे 7 वर्ष, 8वीला जे शिकवतात त्यांच्याकडे 10 वर्ष, स्वतःला त्या ठिकाणी रूपांतरण इंग्लिश मीडियममध्ये शिकवण्यासाठी सक्षम करण्यासाठी. आता त्याच दरम्यान खूप शिक्षक हे रिटायर देखील होते. पण लोकांची मागणी आहे, अनेक लोकांची खरं तर CBSEची मागणी होती. CBSEमध्ये तर मराठी कंपल्सरी विषय देखील नाही, पण SSCच्या माध्यमातून नवी मुंबई महापालिकेच्या सर्व शाळा या इंग्लिश मीडियमपासून सुरू केला. निश्चितच आपण गोरगरिबांना खऱ्या अर्थाने न्याय देण्याचं काम करू. खऱ्या अर्थाने शिक्षण हे भविष्य निर्माण करण्याची साधन आहे, त्यामुळे त्यांना शिक्षण देणं हे आपलं कर्तव्य आहे. आता या ठिकाणी खूप लोकांनी इंग्लिश मीडियमसाठी विरोध केला. जर त्यांनी त्यांचे मुलं आपत्य कुठल्या मीडियममध्ये शिकतात ते बघितलं तर त्यांची सगळ्यांची मुलं ही इंग्लिश मीडियममध्ये शिकतात. म्हणजे श्रीमंतांची मुलं ही इंग्लिश मीडियम शिकतील आणि गोरगरिबांची मुलं ही मराठी मीडियममध्ये शिकतील. हा कुठला न्याय आहे? त्यामुळे गोरगरिबांसाठी न्याय देण्यासाठी नाईक साहेबांनी सर्व शाळा इंग्लिश मीडियम करण्याचा त्या ठिकाणी प्रस्ताव मांडलेला. आता ते पुढे अजून चर्चा बाकी आहे, तो मंजूर 100% त्या ठिकाणी होईल. त्याचबरोबर इतर देखील शिक्षणाच्या दृष्टीने ॲप्टिट्यूड टेस्ट, अल्फा ॲप्टिट्यूड टेस्ट, करिअर ॲप्टिट्यूड टेस्ट अशा पद्धतीने करिअर गायडन्स आणि नवीन विषय सिविक सेन्स जे आपल्या साफसफाई, जे पब्लिक अवेअरनेस आहे, जे शाळेमधूनच शिकून पाठवलं तर निश्चितच अवेअरनेस त्या ठिकाणी होईल. अशा प्रकारचं सब्जेक्ट शाळेमध्ये आपल्या शिकवण्याचं धोरण या ठिकाणी सादर केलेलं आहे. मला विश्वास आहे की या माध्यमातून गोरगरिबांना न्याय देण्याचा आपण प्रयत्न करणार आहोत. हे बघा की या ठिकाणी शिक्षण सेवा देणं हे आपलं कर्तव्य आहे. मी ठरावामध्ये मांडलेलं आहे की या वर्षी आपण काही नवीन शिक्षण भरती करू, पण पुढच्या वर्षीपासून जे आपले शिक्षक आहेत त्यांना ट्रेन करून, शेवटी ते शिक्षकच आहेत, शिकूनच ते या शिक्षक बनलेले आहेत. त्यामुळे नवीन शिक्षक बनलं, शिक्षण घेतलं, ट्रान्सलेशन वगैरे शब्द वगैरे त्या ठिकाणी शिकले तर निश्चितच ते इंग्लिश मीडियम देखील शिकू शकतात आणि त्या माध्यमातून त्यांच्या नोकरी अबाधित राहून आपल्याला दर्जेदार शिक्षण भेटण्यासाठी त्या ठिकाणी मदत होईल. आणि आता हे धोरण पास करतो, यानंतर अंमलबजावणीचे सर्व अधिकारी सन्माननीय आयुक्त महोदय आहेत आणि आयुक्त महोदय त्या प्रकारचं तशी निविदा काढतील, काही ट्रेनिंग इन्स्टिट्यूट त्या ठिकाणी हायर करतील आणि ट्रेनिंगचा प्रोग्राम त्या ठिकाणी सेट करतील आणि एक कालबद्ध प्रोग्रामच्या माध्यमातून आता तर ज्युनियर KG पुढच्या वर्षी एक बॅच त्या ठिकाणी पुढे सरकून आपली पूर्ण इंग्लिश मीडियम चांगल्या पद्धतीने शिक्षण देण्याचा आपला हा संस्था काम करेल. आपकी आवाज आपकी खबर, जुड़े रहिए आवाज टुडे के साथ और सब्सक्राइब करना ना भूलें.